लक्ष्मणजी न्यायकर यांनी मंडळ कोरडी गोंदिया यांनी मंडळाला 10,000 रुपये देणगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ भव्य सेवक संमेलन झाला. त्या सेवक संमेलनामध्ये वाटलेली रक्कम दिलेली आहे, त्याचा आपण स्वागत करू. तर पुढे पुन्हा विजय शेंडे 500 रुपये, दामोदर जी हेमने 500 रुपये, लताबाई हेमने 500 रुपये, राजे 500 रुपये, अंकुशराव 500 रुपये, ओमप्रकाश कामते 500 रुपये, साहिल रमेश जाधव 15,000 रुपये, प्रियंका जागनिक 3,000 रुपये, परमात्मा कट्टीस कडमेश्वर 5,000 रुपये, रुचिका लोकसेन सराडे जयताळा ही आपल्याला मंडळाला प्राप्त झाले. आपण देणगीदारांचं टाळ्या वाजवून स्वागत करू. धन्यवाद. आग्रताबाई बागाडे मानव मंदिर यांनी स्टेजवर यावं. चंद्रकला मारुतराव पाल या आजीबाई हरवल्या बोलल्यामुळे होऊ शकतं, त्यांना भानावर येतील आणि ते आपल्या या मंचकाजवळ येतील. जर मंचकाजवळ घरचे कुटुंबातली व्यक्ती भेटतील तेव्हा सहकार्य. नंबर 11 जिल्हाबाई काकडी यांनी मंडळाला 6,000 रुपये देणगी दिलेली आहे. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. मनस्वी देशमुख 13 वर्षाची मुलगी आहे, ही हरवलेली आहे. ज्यांना कुणाला सापडेल त्यांनी मंचकाजवळ त्यांना घेऊन यावं. एक पर्स मिळालेली आहे, पॉकेट. या पॉकेट आहे रमेशराव बोरकर आगरी. जर इथं असतील तर ते आपला पर्स घेऊन जातील. संध्याकाळचा बढ्या वाटते तर लाइटिंग लावल्या पूर्ण. ही एक पॉकेट मिळालेला आहे, त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे. शिवानंदन बारसकर शिवसेना माहिती व्हिडिओ शूटिंग करायला. पहा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये चर्चा बैठक सुरू झालेली आहे. ज्याला कोणाला चर्चा बैठक अटेंड करायची आहे, तसं पुन्हा बेंगलोर आणि मुंबई त्याकडून समोरून तिथं राहत असलेल्या सेवकांनी त्या ठिकाणी चर्चा बैठक अटेंड करावी. प्रिया आणि फुलके यांची जांभळीच्या झाडाखाली जावे, त्यांच्या घरचा निरोप आहे. चंद्रकलाबाई भागवत किरोडा गोंदिया यांची गळ्याची सोन्याची चेन महाराज बैठो शिवाजी शिवाजी महाराज आहे का? यांनी गेट नंबर 3 जवळ यावं. काका चालते व्हिडिओ. मी येईल ना तुमची मागा तुमच्याकडे पैसे पोट्टे किती घेऊन घ्या म्हणजे पोट्टे पैसे मागून घ्या. आताच बोला पैसे द्या, घेऊन द्या, घेऊन द्या पैसे जंगल मस्त आहे पण
अचानक बडे वाटत आहे लाइटिंग आहे तेव्हा रात्रीच्या वेळ चालला आजच्या या 26 जानेवारीनिमित्त सर्व सेवक एकत्रित येऊन हा कार्यक्रमाची आज वर्तमान नगर नागपूर हा तेव्हा बाहेर काढला होता बघ किल्ला मेळावा व सुंदर कार्यक्रम नुकताच पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये बाहेर किल्ला काढला होता ना बाहेर किल्ला या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत त्यांनी आपल्याला पहिलेच बनवलं असेल बघ कसे आभार व्यक्त आवाज करायचे म्हणतो सर्वप्रथम ज्ञान वाचून आहे भगवान बाबा हनुमानजी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हा सर्व सेवकांना कृपादृष्टी पुरवली व आम्हा सर्व सेवकांना मार्गदर्शन करून दिलं. भगवान बाबा हनुमानजीचे मंडळातर्फे आभार व्यक्त करून माझ्यातर्फे आणि मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे आभार व्यक्त करतो. बाबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचे आई वाराणसी बाबा चौधरी लोकीकर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला लोकांना मार्गदर्शन करून दिलं माहिती पंचावली म्हणून आयुष्य सुद्धा माझ्यातर्फे आणि मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो. आईला सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मला सुद्धा आणि आजच्या चौथ्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय साहेब साहेबांनी आणि आम्हाला जीवनामध्ये बदल करावा अहंकार दूर करावा मीपणा दूर करावा आणि बाबांनी दिलेलं तत्व मार्गदर्शनामध्ये आम्हाला सांगितलं त्याबद्दल मी परमपूज्य परमात्मा आदरणीय अरविंद साहेब यांना त्यांचे आभार व्यक्त करतो. मंडळातर्फे आणि मी माझ्यातर्फे आभार व्यक्त करतो. साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय सुंदर साहेब यांनी सुद्धा सुंदर अशी प्रस्तावना महान त्यांनी बाबा जोशींच्या जीवनचरित्रावर आणि मंडळाच्या अंतर्गत होणारे जे कार्यक्रम आहे 26 जानेवारीचा कसा हा कार्यक्रम उभारताना आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने आपण पार पाडतोय त्याच्याबद्दलची प्रस्तावना आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी मांडली. त्यांचे सुद्धा मी माझ्यातर्फे आणि मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाअंतर्गत सल्लागार समितीचे सदस्य फकीर त्यांची वैद्यक आहे यांनी सुद्धा आपल्या नदी काठचं आपला आश्रम बनावा नदीच्या काठावर आपला आश्रम बनावा माहिती आहे कुठं बसून आहे म्हणून आम्हाला सांगितली. त्यांचे सुद्धा मी मंडळातर्फे आणि मी माझ्यातर्फे आभार व्यक्त करतो. साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक आदरणीय गुरुबेले साहेब यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला आमच्या जीवनामध्ये कसं चालावं आणि काही शब्दामध्ये त्यांनी जे गीत बाबांचे गाऊन दाखवले त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे मंडळातर्फे आणि मी माझ्यातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो. साहेबांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक आणि आमचे मोठे बंधू तापेश्वरजी वैद्यभाऊ वैद्यसाहेब यांनी प्रत्येक वेळी आपल्या मार्गदर्शनामध्ये बाबांचे तत्वज्ञानाची झलक दाखवतात आणि समाजामध्ये काय वाईट आहे ते प्रत्येक वेळेस आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगतात. असे आमचे मोठे बंधू वैद्य साहेब यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्यातर्फे साहेबांना माझा नमस्कार.
त्याचप्रमाणे मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सल्लागार समितीचे सदस्य आदरणीय राहुल गुरुजी यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं की महानपैकी बाबा जिंदगी 4 तत्वांनी आणि 5 दिले. त्यांनी आपलं जीवन कसं आणि मंडळातर्फे आभार व्यक्त करतो. गुरुजींना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे मंडळाचे सल्लागार व मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि परमात्मा एक कला पथक भजन मंडळाचे गायक आज काकाजींनी विनंतीला मान देऊन त्याचं काकाजींनी शब्द बाबाजींचे आणि त्यांच्या